सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीचे आधारस्तंभ व सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक रमेश पवार यांचा वाढदिवस हॉटेल RM भगूर बस स्टँड या ठिकाणी मित्रपरिवार, सामाजिक राजकीय हितचिंतक, शुभचिंतक यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झालाय. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचे माजी अध्यक्ष दादासाहेब देशमुख, भगूर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि सावरकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक बलकवडे, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी करंजकर यांच्या उपस्थितीत रमेश पवार यांनी केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केलाय. रमेश पवार यांच्या मित्रपरिवार, हितचिंतक, शुभचिंतकांनी त्यांना टोपी, शाल, पुष्पगुच्छ देत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांचा सत्कार केलाय. पवार यांना वाढदिवसानिमित्त संजय राठोड, रमेश गायकवाड, अनिल पवार, वसंत पाटील, राजाभाऊ सोनवणे, प्रशांत कापसे, प्रताप गायकवाड, काकासाहेब देशमुख, सुभाष शिंदे, अनिल ढेबे, प्रसाद आडके, विशाल बलकवडे, चेतन बागडे, पंकज शेलार, सुनील जोरे, प्रमोद जाधव, दीपक देशमुख, निलेश हासे, नितीन करंजकर, प्रमोद घुमरे, कैलास भोर, विक्रम सोनवणे, निलेश हेंबाडे आदींनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रताप गायकवाड, दीपक बलकवडे, विशाल बलकवडे, प्रसाद आडके, तानाजी करंजकर, प्रशांत कापसे, दादासाहेब देशमुख, रमेश पवार आदींनी आपल्या मनोगत व्यक्त केले. BBS न्यूज करिता भारत चव्हाण, भगूर, नाशिक. लाडकं व्यक्तिमत्व ते खरे अधिकारी वाटतच नाही, ते एकदम असे मंडळ आणि कुठेही कोणाशी हसत खेळत राहणार साहेब. त्यांचा आज वयाच्या 64 वर्ष पूर्ण आले. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भगूरच्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित आहेत. आपण सर्वांनी साहेबांना ईश्वराने अतिशय दणदणीत आयुष्य देव, आरोग्यदायी आयुष्य देव, त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जाऊ आणि त्यांना यश मिळत राहू अशा शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपले दीपक भाई बलकवडे यांनी शुभेच्छा द्या. समितीचे संस्थापक आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय रणजित पवार यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्ताने आपण सर्व एकत्र जमलो आहोत. आज त्यांनी त्यांच्या वयाचे 64 वर्ष पूर्ण करून 65 वर्षामध्ये पदार्पण केले. 64 वर्षामध्ये पदार्पण केले आणि तुझ्या भावानी त्यांना उदंड आयुष्य देव, त्यांचे पुढचे आयुष्य असेच निरोगी आणि सर्वांच्या सत्काराने लाभो. म्हणण्याचा उद्देश असाच आहे की पवार साहेब हे अधिकारी कमी आणि समाजकारण याच्यामध्ये जास्त गुंतलेले असतात. ज्याप्रमाणे आता आपण सांगितलं की पवार साहेबांचा स्वभाव असा आहे की कोणाशी बोलताना हसत, मिळून मिसळून राहणे आणि वागणे ही त्यांची ख्याती आहे आणि म्हणूनच त्यांना संपूर्ण गावामध्ये सर्व लोक साहेब नावाने ओळखले जातात. अशा साहेबांना आम्हा सर्वांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टी भगूर यांच्या वतीने सुद्धा त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. आजच्या कार्यक्रमाचे खरे सत्कार मूर्ती आमचे मार्गदर्शक साहेब म्हणणार नाही, कारण की त्यांचं वय किती आहे याच्यापेक्षा भाऊ सर्वसामान्यांमध्ये येऊन बसणारा माणूस रमेश भाऊ पवार. त्या पवार साहेबांचा आज वाढदिवस. त्यांना सर्वप्रथम मी वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप साहेब तुम्हाला शुभेच्छा देतो. लहान असो मोठे असो सगळ्यांमध्ये जाऊन बसून उठणार बरं का, अजिबात नाही. साहेब या 2 मिनिटं चहा घ्या, चहा घ्यायला असला तरी परत पुन्हा आमच्यामध्ये चहा घेणार, असं हे व्यक्तिमत्व. बिलकुल कुठल्याही पदाचा म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर राहिलेला माणूस आहे, त्या पदाच्या हिशोबाने आजपर्यंत कधी आमच्यासोबत राहिलेले नाही. साहेब एकदा सर्वसाधारण म्हणून आमच्यासोबत राहिले, बोलले, बसले, उठले. आज त्यांचा वाढदिवस आहे. मला पहिला योग आला, मी यापूर्वी त्यांच्या घरी गेलो होतो शुभेच्छा द्यायला 2-3 वेळेस, पण आज योग आला का प्रशांत भाऊचा फोन आला, कैलास भाऊचा फोन होता, आज वाढदिवस आहे साहेबांचा, आपल्याला त्या ठिकाणी जायचंय. आणि खरं तर आता मी एवढा शुभेच्छा देणार साहेब, मी तुम्हाला एवढा मोठा नाही ध्यानात ठेवा, पण थोडं माझ्या वयाच्या हिशोबाने मला माझ्या पक्षाची जबाबदारी गावाने दिली. शहर प्रमुख या पदावर मी काम करतोय आणि काम करत असताना थोडं तुमच्या थोर मोठ्यांचा मला आशीर्वाद मिळत मी इथपर्यंत येऊन पोहोचलोय. आज मी माझं भाग्य समजल की मी तुम्हाला या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो. शुभेच्छा देण्यासाठी
या आमचे मार्गदर्शक भगूर नगरपालिकेचे नगरसेवक दीपक बोबलकवडे असतील, मंडलाध्यक्ष प्रसाद आडके, विशाल बलकवडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष दादासाहेब देशमुख, याच्यात येताना मी खास तर असा उल्लेख करत, म्हणजे फार भाषण लांब होणार नाही, पण मी तुम्हाला भगवद्गीता दिली साहेब. या भगवद्गीतेमध्ये माझं पूर्ण वाचन झालेलं आहे. पण ते वाचन करत असताना मी तुम्हाला एवढंच सांगेल, राम के जमाने में फल और फ्रूट, राम के जमाने में फल और फ्रूट, कृष्ण के जमाने में माखन और घी. साहेब कलयुग आहे, चाय भी फुक फुक के पी. ध्यानात ठेवा, एवढंच मी सांगेल. आणि राहिली दुसरी गोष्ट, छत्रपतींनी बांधिला रायगड, रायगड किल्ल्यावर पडली सावली. रमेश पवार साहेबांना जन्म देणारी धन्य ती माता माऊली, धन्य ती माता माऊली. मी माझ्या शिवसेना शाखा भगूर शहराच्या वतीने, माझ्या सोनवणे कुटुंबाच्या वतीने, तसेच शिवसेनेचे उपनेते विजयप्पा करंजकर यांच्या वतीने, पंचकृषीतील अतिशय लाडके व्यक्तिमत्व श्री रमेश काका पवार यांचा आज वाढदिवसाच्या निमित्तानं आपण इथे सर्व जमलेले परिसरातील सर्व नागरिक, त्यांचे मित्रपरिवार आणि आम्ही त्यांचे विद्यार्थी, आमच्या सर्वांच्या वतीने सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या पोलीस सेवेतील त्यांचा दीर्घ अनुभवाचा, त्यांच्या सामाजिक अनुभवाचा या पंचकृषीला त्यांचा फार मोठा आधार आहे. आणि त्यांच्याकडनं त्यांच्या वाढदिवसामध्ये एवढीच अपेक्षा ठेवतो की आपल्याकडून या पंचकृषीची, जशी या समाजाची, या परिसराची जमेल तेवढी सेवा त्यांच्याकडनं घडो. आणि आई तुळजाभवानी आपल्याला उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या बलकवडे कुटुंबाच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज आपण ज्या निमित्ताने इथं सगळे जमलो आहे, तर त्याचं औचित्य म्हणजे पवार साहेबांचा वाढदिवस. पवार साहेब म्हणजे एक हास्य व्यक्तिमत्व. माझी तर पवार साहेबांची दररोज भेट होती, डेली. पवार साहेबांची दररोज, म्हणजे डेअरीवरून पवार साहेब चौकात जाताना माझी दररोज पवार साहेबांची भेट होती. जे असा हास्य व्यक्तिमत्व आहे पवार साहेब. कधी असं वाटत नाही की ते सिनियर एखाद्या पदावर होते. कधी कुठल्या गोष्टीचं मार्गदर्शन लागत असेल तर मी पवार साहेबांचं मार्गदर्शन घेतो. जे आमचे मार्गदर्शन आहे ते पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आपले सर्वांचे मित्र, मार्गदर्शक, भगूरपुत्र श्री रमेशजी पवार साहेब यांचा आज वाढदिवस. आणि या वाढदिवसानिमित्त उपस्थित ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख. पवार साहेबांच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर निश्चितपणे एक आदर्श व्यक्तिमत्व आणि त्यांच्याकडून काहीतरी आपण प्रेरणा घ्यावी, असं हे यांचं स्वभाव आणि व्यक्तिमत्व. आपण सर्वच लहान होतो, त्यांच्यापेक्षा निश्चितपणे आपण सर्व लहान आहे. परंतु ज्या टायमाला ते कॉलेजला होते आणि कॉलेज नंतर ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये अधिकारी म्हणून ज्या टायमाला जॉईन झाले, तर जाता येता ज्या टायमाला आम्ही बघायचो तर प्रत्येकाला निश्चितपणे वाटायचं का आपण असं कुठेतरी झालो पाहिजे. ज्या ज्या पद्धतीने त्यांच्याकडे बघितल्यानंतर काही लोकांनी त्यांचा 100% आदर्श घेतला. ते डिपार्टमेंटमध्ये आजही कार्यरत आहे आणि चांगल्या पदावर कार्यरत आहे. आम्ही सुद्धा त्यांचा एक आदर्श घेतला का सर्वांना धरून चालण्याचा, सर्वांमध्ये मिसळण्याचा, कोणत्याही जातीचा जातीवाद न करता सर्वांमध्ये रमण्याचा, हा निश्चितपणे त्यांचा एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. आणि मी या अशा व्यक्तिमत्वास त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समृद्धी, भरभराटीच आणि दीर्घायुष्य लाभो अशा मी त्यांना शुभेच्छा. महत्वाचा दिवस, त्याचबरोबर आपल्या संस्कृतीमधला अतिशय आनंदाचा क्षण म्हणजे आज रक्षाबंधन पण आहे. अशा या दुग्ध शर्करा योगावर आपल्या समितीचे संस्थापक श्री रमेशजी पवार यांचा वाढदिवस. या प्रसंगी उपस्थित सर्व पक्षीय नेते, कृषी उत्पन्न पवार साहेब म्हणजे आमची 40 वर्षापासूनची मैत्री, आधी महाविद्यालयीन जीवनापासून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. कधी कधी कोणाचा अपमान न करणारा माणूस, सर्वांना बरोबर घेऊन या स्वतंत्र सावरकर समितीची स्थापना करून अनेक वर्ष ज्यांनी काम केलं ते रमेशजी पवार यांचा वाढदिवस. या प्रसंगी मी एकच म्हणाल, आभाळा आभाळा असा बरस, आभाळा आभाळा असा बरस की नद्या नाले खळखळून वाहू दे. आणि आमच्या रमेश पवार, परमेश्वर एकच विनंती की रमेश पवारांचे 100 वाढदिवस आम्हाला पाहू दे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सर्वजण आलात, आमच्या आनंदात सहभागी झालात, त्याबद्दल धन्यवाद. साहेबांनी एक अनुभव सांगितला. बडे दिनों में खुशी का दिन आया. मागच्या वर्षी सुद्धा आपण इथंच कार्यक्रम केला होता.
आज योगायोगी आजच मला कार्यक्रमाला प्रसादनी निरोप दिला आणि आलो बद्दल जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पहिली गोष्ट एक आपल्याकडे तेलगीचं प्रकरण चालू होतं इंडिया सिक्युरिटी करन्सी नोट प्रेसला, आणि त्याचं निरीक्षक म्हणून प्रतापराव पवार साहेब त्यावेळेस तिथं आले. ज्यावेळेस गेटवर मला बोलवलं, भगूरचे साहेब कुठे पोलीस इन्स्पेक्टर आलेले म्हणजे बघा म्हणे कोणी. प्रतापरावला बघितल्यानंतर इतका आनंद वाटला का आज कुठल्या माणूस आपला कुठल्या प्रकरणात आले ते आमचा रामराम झाला, आनंद वाटला. आता इतक्याच आपण गाणं म्हटलो, हम भी अगर बच्चे होते नाम हमारा होता, रमेश जी खाने को मिलते लड्डू, आणि खरंच आयला लड्डू आले. अरे भद्रा मारुती प्रसन्न झाला, रमेश पवार. आणि आज वार कोणता आहे? आज शनिवार. रमेश पवार अरे हा बजरंग बलीच आहे आपला, आणि या बजरंग बलीचा घेतलेलं कार्यालय एक मिळून दीपकबाई बरं का, दीपकबाई भद्रा मारुती प्रसन्न झाला, आणि खाने को मिळते लड्डू. आबा इतक्यातच आमचं गाणं झालं होतं, आंबे अगर बच्चे होते, आणि ते खरंच लाडू आला. त्या लाडू पाहिल्यानंतर इतकं मन प्रसन्न झालं. परमेश्वर असंच गोड आयुष्य तुमचं जगो, आणि माझा तर आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. कमीत कमी 101 101% जगावं, आणि तुमच्या सदैव आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत हे जाहीर करतो. भगूरचे विविध क्षेत्रात ज्यांचं नाव आहे असे मला शुभेच्छा देण्याकरता उपस्थित असलेले आणि माझ्यावर प्रेम करणारे सर्वांचे मी सर्वप्रथम या ठिकाणी आपण येऊन मला शुभेच्छा दिल्या, माझा सत्कार केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानणार नाही, कारण तुमचा मी ऋणी आहे. कारण काही ज्यावेळी शुभेच्छा देण्यात येतात त्यावेळी मनुष्याला वाटतं की आपल्या पाठीमागे काहीतरी आहे आणि चांगले चांगले माणसं आहे, म्हणून अजून माझं आयुष्य वाढेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा आता विक्रम म्हणला का फुकून हे करा, मी समाजकारणी माणूस आहे. मी अजून काही लोक मला बळजबरी तानाजी भाऊ आहे तर तानाजी भाऊ केलं, दीपक आहे, असं काही नाही. मी समाज करणारा माणूस आहे, राजकारण करणारा माणूस नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे मला फुकून टाक प्यायची काही गरज नाही, आलं का लक्षात. जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्या पाठीशी मी सदैव उभा राहणार आहे, एवढं मी आपल्याला माझ्या मनापासून सांगतो. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, काही हरकत नाही. राजकारणात नसलो तरी समाजकारणाच्या माध्यमातून आपल्या पाठीशी मी सदैव उभा राहील, एवढं बोलून पुन्हा एकदा मी सर्वांचं या ठिकाणी येऊन मला वाढदिवसाची महाराष्ट्रातील हजारो एकर महार वतन जमिनीवरील अनधिकृत व्यवहार रद्द करून त्या मूळ वतनदारांना परत मिळाव्यात या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. 6 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेल्या या आंदोलनाचा आज 4था दिवस असून सरकार जोपर्यंत या प्रश्नांवर ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार दारोळे यांनी व्यक्त केलाय. गेली 4-5 वर्षापासून दारोळे महार वतन जमिनीच्या प्रश्नावर सातत्यानं आवाज उठवत आहे. यापूर्वी त्यांनी मुंबईसह नाशिक, पुणे आणि सातारा येथेही याच मागणीसाठी उपोषणे केली होती. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही अशी त्यांची तक्रार आहे. शशिकांत दारोळे यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे: महाराष्ट्रातील सर्व महार वतन जमिनीवरील अनधिकृत खरेदी विक्रीचे व्यवहार तातडीनं रद्द करावेत. अनधिकृतपणे नोंदणी झालेल्या साठेखत आणि कुलमुख त्यारपत्रे तात्काळ रद्द करावी. महार वतन जमिनीवरील सर्व अनधिकृत अतिक्रमणे हटवावीत. महार वतन जमिनीवर असलेले कुळ हटवून ती जमीन मूळ वतनदारांना हस्तांतरित करावी. महार वतन जमिनीचे झालेले अनधिकृत व्यवहार रद्द करून जमिनी मूळ महार वतनदारांना परत करा. मूळ मुखत्यारपत्राच्या आधारावर झालेली खरेदी खत व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या हस्तांतरण परवानगी तात्काळ रद्द करा. वतन जमिनीच्या गैरव्यवहाराचा आरोप दारोळे यांच्या मते प्रशासनाच्या संगमताने आणि राजकीय पुढाकारांच्या वर्चस्वामुळे महार वतन जमिनी सवर्ण वर्ग आणि सावकारांनी धाकपडशाही करून कवडीमोल भावाने बळकावल्या आहेत.
अनेक ठिकाणी 50 किंवा 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेऊन हे व्यवहार झाल्याचं निदर्शनास आलंय। पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक अशा जिल्ह्यामध्ये हजारो एकर महार वतन जमिनीवर मोठ्या कंपन्या उभ्या राहिल्या आहेत। तसेच भूमाफियांचे बांधकाम प्रकल्प, राजकीय नेत्यांचे कारखाने आणि पेट्रोल पंप कार्यालय उभे आहे। यामुळे गरीब वतनदार कुटुंबांची उपजीविका चालवणेही दुरापास्त झाले आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात अनेक तक्रारी दाखल केल्या असल्या तरी कोणतीही कायदेशीर कारवाई होत नसल्याचा आरोप दारोडे यांनी व्यक्त केलेला आहे। कायद्यानुसार इनाम जमीन आणि महार वतन जमिनीचे हस्तांतरण जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय अनधिकृत ठरते। तरीही दुय्यम निबंध कार्यालयामध्ये सर्रासपणे साठेखत आणि कुलमुखत्यार पत्राद्वारे महार वतन जमिनीची विक्री, गुठ्ठेवारी आणि प्लॉटिंग केले जात आहे। जिल्हाधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा दावा दारोडे यांनी केलेला आहे। वतनदारांची फसवणूक आणि न्यायव्यवस्थेतील विलंब, अनेक प्रकरणांमध्ये लाखो करोडो रुपयांच्या जमिनीसाठी वतनदारांना केवळ 5 ते 10 लाख रुपये देऊन साठेखत आणि कुलमुखत्या पत्र करून घेतले जात आहे, ज्यामुळे जमिनीचे विक्रीचे अधिकार हस्तांतरण आणि कायदेशीर दावे दाखल करण्याचे अधिकारही जमीन घेणाऱ्यांच्या हातात जातात। अशा फसवणुकीनंतर वतनदारांना न्यायालयात धाव घ्यावी लागते, परंतु अनेक प्रकरणे वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत। जिल्हाधिकाऱ्यांकडे हजारो तक्रारी प्रलंबित असूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा दारोडे यांचा आरोप आहे। महार वतन जमिनी या वतनदाराच्या पूर्वजांनी केलेल्या कष्टाचं फळ असून त्या कायद्याने संरक्षित जमिनी आहे। प्रशासकीय अधिकारी, राजकीय पुढारी आणि भूमाफिया यांच्या संगमताने वतनदारांना त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीपासून वंचित ठेवण्याचा कट रचला जात असल्याचं दारोडे यांनी म्हटलं आहे। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, आयुक्त कार्यालय आणि मंत्रालयातही तक्रार केली आहे, परंतु प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचं त्यांचं म्हणणं आहे। शशिकांत दारोडे यांनी सर्व महार वतनदार बांधवांना त्यांच्या जमिनीवर अनधिकृतपणे अतिक्रमण झाले किंवा ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी आझाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषणात सहभागी होऊन आपले समर्थन द्यावे आणि तक्रार अर्ज सादर करावे असं आवाहन केलंय। सरकार लवकरात लवकर या प्रश्नांकडे लक्ष देईल अशी अपेक्षा दारोडे यांनी व्यक्त केली आहे। महार वतन जमिनी परत मिळाव्यात। शशिकांत दारोडे यांचे आझाद मैदानात आमरण उपोषण आंदोलनाचा आज 4था दिवस। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।
नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिककरांसाठी 9 ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्ताने हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष रामसिंग बावरी हुतात्मा स्मारकांना अभिवादन केले. देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या आठवणी व आपल्या पिढीला आदर्श प्रेरणादायी ठरवत आठवणीचा उजाळा देण्यात यावा. यासाठी स्वातंत्र्य मोफत मिळाले नाही, यासाठी देशाला व आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागली आहे, याची आठवण सतत तेवत ठेवावी. जय हिंद असाही संदेश BBS न्यूजचे संचालक भरत गोसावी यांनी संपूर्ण भारतीय युवकांना युवतींना दिले आहे. जय भारत, जय हिंद. नमाज ट्रेंड में बहुत देखी होगी, पर रुद्राभिषेक भी देखिए. शिव शंकर हर हर शंकर जय जय शंकर दिगिरारा प्रियतांडव शंकर प्रकट शुभंकर प्रणय भयंकर दिगिरारा शिव शिव शंकर हर हर शंकर जय जय शंकर दिगिरारा प्रियतांडव शंकर प्रकट शुभंकर प्रणय भयंकर दिगिरारा. ओम परमेश्वरा परा, ओम निखिलेश्वरा हरा, ओम जीवेश्वरेश्वरा कनररा, ओम मंत्रेश्वरा स्वरा, ओम यंत्रेश्वरा स्थिरा, ओम तंत्रेश्वरा वरा नामेरा. शिव शिव शंकर हर हर शंकर जय जय शंकर दिगिरारा प्रियतांडव शंकर प्रकट. शिव शिव शंकर हर हर शंकर जय जय शंकर दिगिरारा प्रियतांडव शंकर प्रकट शुभंकर प्रणय भयंकर दिगिरारा. शिव शिव शंकर हर हर शंकर जय जय शंकर दिगिरारा प्रियतांडव शंकर प्रकट शुभंकर प्रणय भयंकर दिगिरारा. ओम परमेश्वरा परा, ओम निखिलेश्वरा हरा, ओम जीवेश्वरेश्वरा कनररा, ओम मंत्रेश्वरा स्वरा, ओम यंत्रेश्वरा स्थिरा, ओम तंत्रेश्वरा वरा नामेरा. शिव शिव शंकर हर हर शंकर जय जय शंकर दिगिरारा प्रियतांडव शंकर प्रकट. शिव शिव शंकर हर हर शंकर जय जय शंकर दिगिरारा प्रियतांडव शंकर प्रकट शुभंकर प्रणय भयंकर दिगिरारा. शिव शिव शंकर हर हर शंकर जय जय शंकर दिगिरारा प्रियतांडव शंकर प्रकट शुभंकर प्रणय भयंकर दिगिरारा. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या
रुंटा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? हिंदू असल्याचं भासवून मकसूद अहमदनं एका हिंदू मुलीशी दोस्ती केली, तिच्याशी वारंवार शरीर संबंध केले, बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा बनवला. व्हिडिओ डिलीट करण्यासाठी त्यानं 2.5 लाख रुपये घेतले, परंतु व्हिडिओ डिलीट केला नाही. वर आणखीन 10 लाख रुपये मागितले. मुलीच्या नातेवाईकांनी त्याला एका हॉटेलमध्ये गाठून बडवलाय. पोलिसांनी अहमदला अटक केली असून त्याची अवस्था गंभीर आहे. हिंदू भगिनींचे डोळे कधी उघड? संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात राबवण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर आज क्रांती दिनानिमित्त नाशिक महानगरपालिकेत देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळालाय. वंदे मातरम आणि भारत माता की जय अशा जयघोषात आज मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या निर्देशनानुसार अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन पवार आणि जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तिरंगा ध्वज फडकावून घरोघरी तिरंगा पोहोचवण्याचा संकल्प उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलाय. या उपक्रमाचा भाग म्हणून विविध विभागाकडून तिरंगा वस्तूंचं प्रदर्शन, तिरंगा रांगोळी, हस्तकला वस्तू, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, तिरंगा मानवी साखळी, तिरंगा पदयात्रा, सायकल रॅली, बाईक रॅली, चित्रकला व भिंतीचित्र स्पर्धा तसेच तिरंगा वस्तू बनवण्याच्या स्पर्धा यांचं आयोजन मनपाच्या वतीनं करण्यात आलं. आज राजीव गांधी भवन येथे मनपाचे सुरक्षा रक्षक, घनकचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छता कर्मचारी आणि वॉटर ग्रेसचे स्वच्छता कर्मचारी यांनी तिरंगा ध्वज फडकावून देशाचा अभिमान व्यक्त केलाय. संपूर्ण देशभर देशभक्तीच्या वातावरणानं दुमदुमून गेलेला आहे. संपूर्ण परिसर सुद्धा देशभक्तीच्या वातावरणानं दुमदुमून गेलाय. उपायुक्त नितीन पवार यांनी यावेळी सांगितले की तिरंगा हा आपल्या एकतेचं, अभिमानाचं आणि त्यामागचे प्रतीक आहे. हर घर तिरंगा अभियानाद्वारे देशभक्तीचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. नाशिक महानगरपालिका सर्व नागरिकांना 15 ऑगस्टपर्यंत हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करते आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. 10 ऑगस्ट 2025 भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं हर घर तिरंगा अभियानांतर्गत देशभक्ती आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देणारी भव्य तिरंगा सायकल यात्रा आज नाशिक शहरात उत्साहात संपन्न झाली. या अभियानाद्वारे देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आलाय. नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, प्रदीप चौधरी, स्मिता झगडे, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, अजित निकत, नितीन पवार, नितीन नेर, शहर अभियंता
संजय अग्रवाल, शिक्षण अधिकारी डॉक्टर मीता चौधरी यांच्यासह विविध अधिकारी आणि कर्मचारी या अभियानात सक्रिय सहभागी झाले. 2 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत नाशिक मनपातर्फे विविध उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागवली जात आहे. तिरंगा सायकल रॅलीचा शुभारंभ आज सकाळी राजीव गांधी भवन येथे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बोथले आणि मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ झाला. नाशिक शहरातील पर्यावरणप्रेमी स्टँडर्ड संडे ग्रुपमधील सायकलिस्ट मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाले. तिरंगा ध्वजांनी सजलेल्या सायकली आणि खांद्यावर तिरंगा घेऊन सर्व सायकलिस्टनी राजीव गांधी भवन, अनंत कान्हेर मैदान, गडकरी चौक, अशोक स्तंभ, गंगापूर रोड, सोमेश्वर मार्ग, परत राजीव गांधी भवन असा प्रवास केलाय. संपूर्ण मार्गावर भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी शहरात देशभक्तीचं वातावरण निर्माण केलंय. उत्साहपूर्ण वातावरण आणि उपक्रम रॅली दरम्यान हर घर तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली. सर्व सायकलिस्टवर गुलाब पुष्पांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत करण्यात आलं. देशभक्तीपर गीतांवर उत्स्फूर्त नृत्य आणि कविता सादरीकरणानं कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण प्राप्त झालं. किशोर माने, तृप्ती काटकर, ताजने पुरे, SP आहेर, लोहार, प्रशांत शिंदे, युवराज भोसले, सचिन सोनवणे यांच्यासह अनेक सायकलिस्टनी या रॅलीत सहभाग घेतला. जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी सर्व सायकलिस्टचे स्वागत आणि आभार मानले. आज हर घर तिरंगा राईडचे नियोजन करण्यात आले. किशोर माने, बाबूदादा ताजनपुरे, SP आहेर, गोविंद शिंदे, किशोर पवार, सुदाम आथरे, गणेश लोहार, उल्हास कुलकर्णी, तृप्तिदा काटकर, मेघा सोणजे, अरुणा राणे, अर्पणा भोगलीकर, रोहिणी भाबर, मंदा काकू येवले, मुक्ता मुळे, विनायक वारुंगसे, कैलाश भागवत, शिवाजी काकड यांनी परिश्रम घेतले. पुढील उपक्रम हर घर तिरंगा अभियानांतर्गत उद्या 11 ऑगस्ट 2025 रोजी नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं राजीव गांधी भवन परिसरातून रेमंड सिग्नल ते तशनिक गोल्ड शो रूमपर्यंत मानवी साखळीचं आयोजन 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे. या उपक्रमातून देशभक्ती आणि एकात्मतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. व्यापक प्रसिद्धी मिळावी ही विनंती नाशिक महानगरपालिका जनसंपर्क विभाग, योगेश कमोद, जनसंपर्क अधिकारी. भक्तिमय देशभक्तीपर वातावरण आपण संपूर्ण देशभरात निर्माण करतो. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने माननीय आयुक्त मनीषा खत्री मॅडम आणि सर्व अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज वेगवेगळे उपक्रम आहे. आपण सॅटर्डे संडेच्या माध्यमातून आज सहभागी झालात. मी प्रतिज्ञा बोलणार आहे, कृपया माझ्या मागे हर घर तिरंगाची प्रतिज्ञा आपण बोलायची. मी शपथ घेतो की मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन. स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन. दररोज सायकल हर घर तिरंगा अभियानाच्या निमित्ताने 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट अतिशय भक्तिमय देशभक्तीपर वातावरण आपण संपूर्ण देशभरात निर्माण करतो. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने माननीय आयुक्त मनीषा खत्री मॅडम आणि सर्व अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज वेगवेगळे उपक्रम आहे. आपण सॅटर्डे संडेच्या माध्यमातून आज सहभागी झालात. मी प्रतिज्ञा बोलणार आहे, कृपया माझ्या मागे हर घर तिरंगाची प्रतिज्ञा आपण बोलायची. मी शपथ घेतो की मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन. स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन. दररोज सायकल हर घर तिरंगा. माध्यम व जनसंपर्क कक्ष, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औफाक मंत्री कार्यालय, मुंबई मंत्रालय, महाराष्ट्र राज्य. जर्मनीत नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सिंगल स्कल रोविंग प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोविंगपटू श्री कुमारी धनश्री भास्कर सांगळे आज रक्षाबंधनाच्या दिवशी क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲडव्होकेट
माणिकराव कोकाटे यांना राखी बांधली, तसेच तिचा सत्कार करून अनोखी ओवाळणी देत तिला खेळण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याचं आश्वासन क्रीडामंत्री कोकाटे यांनी दिले. सिन्नर तालुक्यातील पाटोळे या गावात धनश्री यांच्या जागतिक पातळीवरील मिळवलेल्या यशाबद्दल क्रीडामंत्री कोकाटे यांच्या वतीनं सत्कार समारंभ आयोजित केला गेला. या कार्यक्रमात राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात धनश्री आणि तिचे वडील भास्कर सांगळे, रेखा सांगळे, आजी पार्वताबाई केदार या कुटुंबातील सदस्यांचा विशेष सन्मान करण्यात आलाय. या दरम्यान भाषण करताना मंत्री कोकाटे म्हणाले की ज्या आजीने तुला वेळोवेळी पैसे पुरवले, त्या आजीने आणि तू मला आज रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधली आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. राज्याचा क्रीडा मंत्री हा तुझा भाऊ आहे, तुला कुठेही कमी पडू देणार नाही. या कार्यक्रमाला खासदार राजाभाऊ वाजे, सरपंच मेघराज आव्हाड, क्रीडा उपसंचालक साळुंखे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस एम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक एम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? आज आम्ही क्रांतिसिंग नाना पाटील आणि क्रांतिसिंग डॉक्टर उत्तमराव पाटील यांचं स्मरण करीत आहोत, जेणेकरून त्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य आम्ही अबाधित ठेवू शकू. तशी गरज निर्माण झाली आहे. आम्ही त्यांच्या कार्यस्थळावर येऊन प्रेरणा घेतो. स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी मला याच क्रांतिसिंहासारखे लढावे लागणार आहे. श्रीकृष्ण गीतेत हाच संदेश देतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवते भारत, म्हणजे जेव्हा जेव्हा राजधर्माला ग्लानी येईल तेव्हा तुला लढावे लागेल. मी तर जन्म घेईनच, पण स्वातंत्र्य अबाधित ठेवणे ही माझी नाही, तुझी जबाबदारी आहे. गांधीजी हेच म्हणत आहे की हे 1947ला मिळालेले स्वातंत्र्य बाधित होऊ शकते, तर निर्धास्त राहू नका, जागृत राहा. आज तसे आमचे स्वातंत्र्य हळूहळू बाधित होत आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे बनवले जाते. शेतकरी पोरका झालाय. CID, CBI, EDचा गैरवापर सुरू झालाय. जनसुरक्षा कायदा बनवला तो जनतेच्या सुरक्षेसाठी नाही, चोरांच्या सुरक्षेसाठी आहे. चोर सुरक्षा कायदा आहे. आज आपण येथून क्रांतीची मशाल पेटवली, तशी अंतरीची मशाल पेटवली पाहिजे. गुलामगिरीच्या विरोधात आजपासून लढले तर कदाचित आपले स्वातंत्र्य दीर्घकाळ टिकून राहील. ही आता आपली जबाबदारी आहे. आज जरी लोकशाही समजत असेल तरीही तुम्ही निवडून दिलेले आमदार, खासदार, मंत्री तुम्हाला ऐकून घेत नाही. तो चोऱ्या करून घबाड भरण्यास व्यस्त आहे. अशा चोरांचं संरक्षण करण्यासाठी पोलीस आणि न्यायाधीश कटिबद्ध झाले आहे. कुठे आहे स्वातंत्र्य? तुम्ही कोणीही मुख्यमंत्रीला थांबवून तुमचे गऱ्हाणे मांडू शकत नाही. तो तुमची दखल घेत नाही. जर तुम्ही सक्ती केली तर तो तुम्हाला जेलमध्ये टाकतो. कुठे आहे स्वातंत्र्य? प्रधानमंत्री रोज TV वर येऊन मन की बात सांगतो. आम्ही 10 वेळा ऐकून घेतले, पण तो एकदाही ऐकून घेत नाही. कुठे आहे स्वातंत्र्य? हे स्वातंत्र्य नाही, स्वातंत्र्याचा मुलामा घडलेले पारतंत्र्य आहे. मला वाटतं स्वातंत्र्य बाधित होत आहे. पारतंत्र्याचे चटके जाणवत आहे. जर पुन्हा क्रांतीची मशाल पेटवणे गरजेचे आहे. राजकीय चोरांनो, नाना पाटील आणि उत्तमराव पाटील यांची देशभक्ती, त्यांची प्रेरणा, त्यांची मशाल येथेच ठेवून गेले आहे. ती प्रेरित करण्यासाठी, पेटवण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. आज सोनगिरी येथील सुवर्णगिरी किल्ल्यावरील तोफेपासून मशाल रॅली निघाली. चिमठाणा येथील क्रांती स्मारकपर्यंत ईश्वर पाटील, शिवराम पाटील, संदीप पाटील, नितीन पाटील, प्रेमचंद, आहिरराव,
अनिल पवार, योगेश ठाकूर, योगेश पवार, भाऊसाहेब पाटील, सुरेश पाटील, BS पाटील, आप्पासाहेब गुलाबसिंग धिरसे, धर्मपत्नी सह उपस्थित होते. फास आवडले जातात. तसं इंग्रज भारतामध्ये जे आले त्यांनी अचानक युद्ध खेळलं आणि जिंकले असं नाही. हे भारतामध्ये आल्यानंतर मला असं वाटतं किमान 200 वर्षानंतर त्यांचे इथं पाय रोवले. म्हणजे आम्ही हळूहळू पारतंत्र्यात जात राहिलो. त्यावेळेला आमच्या येतदेशीय राजे महाराजांनी खूप प्रयत्न केले पण इंग्रजांपुढे ते टिकाव धरू शकले नाहीत. मग यासाठी महात्मा गांधींनी जो काही आपला शांतीचा लढा देणं सुरू केलं होतं आणि 9 ऑगस्ट 1942ला जे काही आंदोलन पुकारलं, आंदोलन तर मोठं झालं, भारतभर झालं, पण परिणाम असा झाला की इंग्रजांनी दडपशाही सुरू केली आणि ते दडपशाही सुरू केल्यानंतर बऱ्याचशा या क्रांतिकारकांचा, आंदोलनकर्त्यांचा असा आत्मविश्वास कमी व्हायला लागला. लोक थोडेसे आंदोलनापासून बाजूला हटायला लागले आणि म्हणून याच्यासाठी आमचे सातारचे क्रांतिशील नाना पाटील यांनी असा एक विचार केला, जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्तीवर आपण आपलेच एक राज्य जमून, सेना जमून कारभार जर पाहिला तर कदाचित आपण इंग्रजांच्या विरोधात चांगल्या प्रकारे लढा देऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी 1 जून 1943ला प्रति सरकार स्थापन केलं. प्रति सरकार म्हणजे काय? जसं इंग्रजांचं एक सरकार होतं दिल्लीला, तसं यांचं सरकार होतं साताऱ्याला, ते प्रति सरकार. आणि त्या प्रति सरकाराचे काम चाललं ते पाहून तेव्हा पुन्हा आणखी लोकांना उत्स्फूर्त असं प्रेरणा मिळाली आणि त्यांना वाटायला लागलं माझ्या जळगावमधील, धुळ्यामधील, नंदुरबारमधील, नाशिकमधील अशी लोक सामील व्हायला लागले. आणि त्याच वेळेला एक डॉक्टर उत्तमराव पाटील तरुण वैद्यकीय शिक्षण घेत असताना, पूर्ण झालेलंही नव्हतं, लग्नही झालेलं नव्हतं, अशा तरुणांनी एक विचार केला की पाटील साहेब, आपले जे काही प्रति सरकार आहे त्याला पैसा लागतो, पिस्तूल लागतात, बंदूक लागतं, हत्यारं लागतात, गाडी मोटर वाहन लागतं, म्हणून याच्या पैशाची तजवीज आम्ही करून देणार आहोत. या असा विचार घेऊन या ठिकाणचे लोक आपले मोराण्याचे दुडकू ठाकरे आणि आपले डॉक्टर उत्तमराव पाटील साताऱ्याला गेले, ही संकल्पना मांडली. ही संकल्पना अशी आवडली त्या लोकांना की आमच्या धुळ्याहून नंदुरबारकडे इंग्रजांचा खजिना जातोय अमुक तारखेला एप्रिलमध्ये, आणि त्या ठिकाणी जर समजा आम्ही हा खजिना लुटला, अशा लोनली प्लेस, आणि ती जागा म्हणजे आज आपण या ठिकाणी आहोत जे चिमठाण आणि दोंडाच्या मध्ये सेंटरला आहे. आणि ती योजना नाना पाटलांना आवडली. नाना पाटील स्वतः आले, त्यांनी याचं सगळं निरीक्षण केलं. ते काही दिवस भडगाव तालुक्यातील पिंपरखेडला पण थांबले आणि या चिमठाणा पण त्यांनी भेट दिली, पण कळू दिलं नाही की मी या ठिकाणी आलोय, कदाचित संशय आला असता. आणि म्हणून त्यांची अशी योजना झाल्यानंतर आमच्या इथले स्थानिक 4 क्रांतिकारक आणि साताऱ्याचे असे 8 क्रांतिकारक त्यांनी नियोजन बनवलं. आणि ज्या वेळेला त्या इंग्रजांची खजिन्याची गाडी धुळ्याहून निघाली, त्यावेळेला पोलिसात नोकरी करणारी माणसं सुद्धा अशीच होती. पोलीस कॉन्स्टेबल भाऊराव पाटील आणि यांनी काय केलं, ते हेर खात्यातले होते, गोपनीय शाखेतले, त्यांनी काय केलं, त्या इंग्रजांच्या पोलिसांना सांगून यांना चिमट्याने गाडीत बसवलं की यांना अर्जंट काम आहे. आणि त्या गाडीत बसलेली माणसं होती 4 आणि बाकी 2 माणसं डॉक्टर GD लाड आणि आपले नायकवाडी साहेब, नागनाथ नायकवाडी साहेब, हे या ठिकाणी रस्ता अडवण्यासाठी कुठेतरी त्यांना नाटक करायचं होतं. अशी एक फौज या ठिकाणी जमली. टोटल इकडचे होते 8 माणसं, इकडचे होते 4 माणसं. या 2 लोकांनी हाणेमारी करायच्या आणि मग वाट पाहिली की तिकडून खजिन्याची गाडी केव्हा येते. 1 गेली, 2 गेली, अशा 10 गाड्या गेल्या. आणि यांना थोडंसं वाटायला लागलं कदाचित इन्फॉर्मेशन खोटी तर नसेल. त्यावेळेला असं मोबाईलची सिस्टीम नव्हती, तुरंत कम्युनिकेशन होत नव्हतं. पण 11वी गाडी आली. पुन्हा त्यांना वाटलं की हाही प्रयोग करून पाहू, म्हणून डॉक्टर GD लाड आणि नागनाथ नायकवाडी पुन्हा आणखी हाणामारीचं नाटक करायला लागले. आणि त्याच्यानंतर ती गाडी थांबली, त्यांनी शिवगाड केली गाडीतल्या लोकांनी. पण त्याच वेळेला डॉक्टर उत्तमराव पाटील असा एक बुद्धिमान माणूस होता, त्यांनी ओकारीची वांतेचा बहाणा केला आणि तोंड बाहेर काढलं आणि तिथून इशारा केला. त्यांचा रुमालाचा इशारा पाहताच हे दोघं जे रस्ता अडवणारे सावध झाले. दोघं
लोकांनी पिस्तूल काढलं आणि त्याच वेळेला इशारा एकमेकांना दिला. बाहेरचे 8 आणि आतले 4 बंदुका हिसकावल्या त्या पोलिसांच्या आणि यांनी फायर केलं. ड्रायव्हर त्याला बाहेर काढलं आणि या ठिकाणी फेकलं आणि जवळजवळ 5.5 लाखाचा खजिना या लोकांनी आपल्या धोत्राची पान फाडून बांधली, गाठोडी बांधली आणि असे 5 त्यांनी टोळ्या केल्या आणि वेगवेगळ्या मार्गाने निघाले. आणि जी काही चिल्लर होती ती चिल्लर आता नेता येणार नाही, वजनदार होती आणि पायी चालायचं होतं, वाहन नव्हतं, जायचं जंगलातून होतं आणि म्हणून ती चिल्लर स्थानिक लोकांवर अशी फेकली जसं आपण गुलाल उधळला. ती चिल्लर म्हणजे त्यांच्या विजयाची एक निशाणी होती की आजपासून आम्ही स्वातंत्र्य मिळवलं असं त्या नाना पाटलांना, उत्तमराव पाटलांना आणि नायकवाडी दादांना, जीडीला डॉक्टरांना आणि आपले व्यंकटराव रणधीर यांना आणि ते दुडकू ठाकरे यांना आत्मविश्वास निर्माण झाला. आणि हा पैसा जो गेल्यानंतर नाना पाटील भयंकर खुश झाले. त्यांनी हत्यारं घेतली आणि हे प्रति सरकार जवळजवळ 46 पर्यंत चाललं, जोपर्यंत इंग्रजांनी अनाऊन्स केलं की आम्ही आता भारताला स्वातंत्र्य देत आहोत. असे नाना पाटलांना शिक्षा झाली मरेपर्यंत, पण त्यांना माहिती होतं माझ्या मरायच्या आधी माझा भारत गुलाम राहणार नाही. आणि 46 मध्ये या क्रांतिकारांच्या सगळ्या शिक्षा रद्द करण्यात आल्या, ते मोकळे झाले. आणि मग त्यावेळेला आपली सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाली, इंग्रजांची भारतीयांकडे जाणारी आणि घटना वगैरे लिहिणं, मसुदा तयार करणं, ही कामं सुरू झाली. आणि मग त्यावेळेला खरं राजकारण सुरू झालं. मी असं म्हणतो, आमचे डॉक्टर उत्तमराव पाटील राहणारे होते अंमळ तालुक्यात, डांगर घेतले, शिक्षण घेत होतं, वय कमी होतं, तरी त्यांना ही जी प्रेरणा मिळाली आणि म्हणून हा प्रयोग यशस्वी झाला. आणि म्हणून नाना पाटील त्यांचे खूप खूप त्यांनी आभार मानले की असा एक तरुण मला मिळाला की ज्याने माझ्या या प्रति सरकारला पूर्ण खजिना मिळवून दिला. आणि अशा ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि आपल्याला या ठिकाणी मी कोणी इतिहासकार नाही, मी कीर्तनकार नाही, मी प्रवचनकार नाही, मी राजकीय नेता नाही, पण मला असं वाटतं की या ठिकाणी आपल्याला प्रेरणा घेणं खूप आवश्यक आहे. आणि ती प्रेरणा अशी असते जसं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवेत भारता, म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा तेव्हा तुला लढावं लागेल रणांगणामध्ये. म्हणजेच काय, जरी आज आम्ही कुरुक्षेत्रावर पांडवांना विजय मिळवून दिला तरी हे स्वातंत्र्य तुमचं कायम राहणार नाही. असंच महात्मा गांधी म्हणत होते की ज्या आम्ही जरी स्वातंत्र्य मिळवून दिलं हे कायम राहणार नाही, कारण स्वातंत्र्यात आपण व्यस्त होतो, मस्त होतो, निर्धास्त होतो आणि मग हळूहळू आपल्यावर पारतंत्र्याच्या ज्या काही साखळी असते, दंड असतं आणि जे कायदे असतात ते आपल्या मानगुटीवर बसतात, आपल्या हातात बेड्या घालतात. मग आजही भारतामध्ये अशीच सुरुवात झालेली आहे. तुम्ही गुलाम असं अचानक झालेले नाहीत. इंग्रजांनी आपल्याला गुलाम बनवण्यासाठी 200 वर्षे खस्ता खाल्ल्या. तसं आज सुद्धा असं मला वाटतं हळूहळू शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे बनत आहे, कायदा बनतोय, जनसुरक्षा कायदा बनतोय, असे अनेक कायदे बनत आहेत, ईडीचा कायदा आहे. आणि त्यामुळे काय झालं की जे काही लोक अशी प्रेरणा घेऊन लढायला जातात त्या लोकांना उचलून जेलमध्ये टाकतात. मला वाटतं स्वातंत्र्य बाधित होत आहे आणि म्हणून आम्हाला जागृत राहणं गरजेचं आहे. म्हणून आम्हाला अशा वेळेला आमचे क्रांतिसिंह नाना पाटील, आमचे क्रांतिसिंह उत्तमराव पाटील यांचं स्मरण करणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जी बोलतो तो इतिहासाचा भाग नाही, तो राजकारणाचा भाग नाही, तो भाग आहे या प्रेरणा जशी ज्योत पेटत आहे ईश्वर पाटलांच्या हातामध्ये, अशी कायम पेटत राहिली पाहिजे. की बाहेरची ज्योत दृश्य स्वरूपात आहे, अदृश्य स्वरूपामध्ये आमच्या अंतरात्मध्ये ज्योत पेटली पाहिजे. आणि हे ज्योत एका माणसातून दुसऱ्या माणसापर्यंत संपूर्ण समुदाय जागला पाहिजे. मी आज स्वतंत्र आहे की गुलाम आहे याचा त्यांना बोध झाला पाहिजे ना. हा बोध करून देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. जरी मला असं वाटतं की मला रोज जेवण मिळतं, मला कपडे मिळतात, मला शाळा मिळते, मला आरोग्य मिळतं, मला धान्य सगळं मिळतं, पण मला काय वाटतं ते मला करता येत नाही. त्याचं कारण तुम्हाला उदाहरण देतो. आता माझ्यासोबत वयस्कर मंडळी आहेत, आप्पासाहेब वगैरे सारखी, यांचा बी अनुभव आहे. मी ज्या माणसाला मतदान करतो तो आमदार होतो, मी मतदान करतो तो खासदार होतो, तो मंत्री होतो, तो मुख्यमंत्री होतो आणि तो प्रधानमंत्री होतो. आम्ही त्यांना आमचे मानतो, पण आजची परिस्थिती सांगतो तुम्हाला, ते आम्हाला त्यांचे मानत नाहीत.
ते आम्हाला त्यांचे मानत नाही. जर उद्या या ठिकाणावरून समजा मुख्यमंत्र्याची गाडी गेली आणि कोणी जर समजा चिमठाण्याच्या, दोंडायच्याचा, सोनगीरच्या, धुळ्याचा, शिंदखेड्याच्या माणसाने सांगितलं की मला मुख्यमंत्र्यांची बोलायचे 2 शब्द, मुख्यमंत्री थांबणार नाही. जर तुम्ही हट्ट केला तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. ही सगळी गुलामी, हेच खरं पारतंत्र्य आहे. आणि जर समजा तुम्ही प्रधानमंत्री समोर उभे राहिले, प्रधानमंत्री तुम्हाला भेटत नाही, ते रोज येतात टीव्ही मध्ये आणि आपल्याला सांगतात मेरी मन की बात सुनो. और आम्ही म्हणतो तुम्हारी मन की बात तो हमने 10 बार सुन ली, 1 बार हमारी मन की बात सुन लो, मगर वो सुनने को तैयार नहीं है. ये गुलामी है, ये गुलामी है. इस गुलामी की याद दिलवाने में यहाँ आया हूँ. आज मेरी उम्र का तकाजा देख के आपको ऐसा लगता हुआ ये आदमी तो जाने लायक है, मगर फिर भी मेरे दिल में, मेरे जो आत्मा जो है उसमें जो जलन है, वो जलन है वो मेरी चिता की आग से ज्यादा है, चिता की आग से ज्यादा है. मेरा शरीर मेरा तन जल जाएगा, मगर मेरी भावना है, मेरा आत्मा है, वो कभी न जलेगा, कभी न जलेगा. ऐसे मेरे श्री कृष्ण भगवान ने मुझे गीता में ज्ञान दिया हुआ है. इसलिए साथियों, हम लोग हमेशा जागरूक रहे. हम लोग ये देखें मेरी कहीं आज़ादी छीनी तो नहीं जा रही है, कहीं बाधित तो नहीं हो रही है. इसलिए हम लोगों को ऐसा एक कार्यक्रम के माध्यम से प्रेरणा लेना चाहिए. इस कार्यक्रम को हम समारोह न मानते हुए ये प्रेरणा स्थान है, जहाँ जोत जलाई गई है वैसी जोत हमारे दिल में जलनी चाहिए, ऐसी मैं उम्मीद रखता हूँ. आपका बहुत बहुत धन्यवाद. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. छत्रपती शिवाजी. आपण या ठिकाणी जमा झालोय, जरी आम्ही प्रत्यक्ष. प्रवीण तिदमे यांच्या पुढाकारानं महिलांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप उपक्रमाचा 4था यशस्वी दिवस पूर्ण. प्रभाग क्रमांक 24 महाराणा प्रताप चौक, हनुमान मंदिर, प्रभात फेरीवाले, उदय कॉलनी महिला हास्य क्लब, जुने सिडकोतील अर्जुन प्रभात शाखा, गणेश चौक, मयुरी उद्यान येथे छत्री वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन राबवण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरलाय. या उपक्रमामागे राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रेरणा असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक महानगरपालिका हद्दीतील विविध प्रभागामध्ये असे जनहितकारी उपक्रम सातत्याने राबवले जात आहे. या उपक्रमाचं वितरण शिवसेना महानगरप्रमुख व प्रभाग क्रमांक 24चे नगरसेवक प्रवीण बंटी सावळीराम तिदमे यांच्या हस्ते संपन्न झाले. नागरिकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय. कार्यक्रमाच्या निमित्तानं नागरिकांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या लोकाभिमुख कार्याचं कौतुक केलं आणि प्रवीण बंटी तिदमे यांच्या सातत्यपूर्ण जनसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. मनोभावे तुझी आगमन, उत्साहात जल्लोषात तेव्हा होई तुझे आगमन. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. भारतीय जनता पक्ष सिडको मंडळाच्या महिला मोर्चाद्वारा आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात अंबड पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक खैरनार साहेब, सिडको मंडळ अध्यक्ष राहुल गणोरे, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस छायाताई देवांग, रक्षाबंधन समिती संयोजक तथा महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष छायाताई परेवाल, सहसंयोजक मोर्चा सरचिटणीस जयश्रीताई धारणकर, मंडळ सरचिटणीस राजेंद्र जडे, प्रवीण सोनवणे, पदाधिकारी रीटाताई सोनी, सुवर्णताई घोडके, विठाबाई पगारे, जयश्रीताई बारी, किरण जगताप, रत्ना चौहान, सागर परेवाल, पियुष घोडके,
नुपूर चव्हाण यांनी दिनांक 10 ऑगस्ट रोजी रविवारी अंबड पोलीस येथे जाऊन पोलीस कर्मचारी बंधू भगिनींना राखी बांधून मिठाई वाटप करत रक्षाबंधन अतिशय उत्साहवर्धक वातावरण साजरा करण्यात आला आहे. नमस्कार मित्रांनो, मी सुभाष बाबड. आपल्या सर्व शेतकरी मित्रांसाठी, आपल्या बळीराजासाठी नवीन शेती उपयोगी वस्तूंचं अद्ययावत तंत्रज्ञानाने उपलब्ध असलेलं दालन नांदूर शिंगोटे येथे आपल्या सर्वांच्या सेवेसाठी सोमवार दिनांक 11/8/2025 रोजी भव्य असा आपल्या उपस्थितीत शुभारंभ करून सुरुवात करण्यासाठी आपल्याला आग्रहाची विनंती करत आहे. आपण सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी नांदूर शिंगोटे नाशिक पुणे हायवे एकविरा लॉनच्या समोर साई ट्रेडर्स अँड ॲग्रोटेक या माझ्या फर्मच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. धन्यवाद. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. आज वाहतूक सुरक्षा व पर्यावरण रक्षा अभियानाचा दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी 2695 सातत्यपूर्ण दिवस पूर्ण होत आहे. आपल्या अभियानाला 7 मे 2025 रोजी 2600 दिवस पूर्ण झाले आहे. 20वा जागतिक विक्रम नोंदविला गेला. 15 ऑगस्ट रोजी 2700 दिवस पूर्ण करून 21वा जागतिक विक्रम नोंदवला जाणार आहे. सोबत गरुडझेप प्रतिष्ठानची संगीता व संकेत भाणोसे तसेच स्टँडर्ड संडे सायकल लिस्ट मित्र परिवार योगेश कमोद, विजयाताई सुरवडे, मंदाताई येवले, दिलीप फिरके, कैलास बोरावके यांच्यासोबत अभियान राबविले. आज दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 6:30 वाजता अनंत कान्हेर उद्यापासून स्टँडर्ड संडे सायकल लिस्ट व नाशिक महानगरपालिका संयुक्त विद्यमान तिरंगा राईडचं आयोजन करण्यात आलं होतं. 100 अधिक सायकलिस्टने त्यात सहभाग नोंदवला. सर्वांच्या सोबत सातत्यपूर्ण वाहतूक सुरक्षा व पर्यावरण रक्षा अभियानाचे 2695 दिवस साजरा केलाय. संदीप भाणोसे, गरुडझेप प्रतिष्ठान, नाशिक. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? आज आपल्या समाजाचे नेते माजी उपमहापौर अशोक रामगिरी गोसावी यांच्या निवासस्थानी सालाबादप्रमाणे नवनाथ पोथी समाप्ती निमित्ताने बीजेपी नाशिक शहर अध्यक्ष सुनील केदार, माजी नगरसेवक जानमाळी डॉक्टर देवरे, माजी सभागृहनेते पूनमताई गोसावी, सनी अशोक गोसावी, श्री संजय गोसावी व इतर मान्यवर उपस्थित होते. कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.
देवळालीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र